सो यो व्हॉट्सअप गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. सो आज आपण चाललेलो आहे पाळीच्या गणपतीला. सो तुम्हाला दाखवू कसं काय ट्रिप राहते आणि कुठे कुठे जाणार आहे आपण, आणि त्यानंतर आपण एक ट्रेकला पण जाणार आहे. सो ते पण तुम्हाला दाखवू. सो आता मी घरातून निघालेलो आहे, आता चाललो डोंबिवली स्टेशन. सो तिकडे आपल्याला विराज वगैरे भेटतील. सो बघूयात पुढे कसं काय, पूर्ण एंडपर्यंत बनून राहा. तुम्हाला नक्कीच मजा येईल या ट्रिपमध्ये, आणि तुम्हाला पण दाखवू जर तुम्हाला पण यायचं असेल त्या स्पॉटवरती. सो गाईज, आता आम्ही पोचलो कर्जतला. का आम्हाला जायचं होतं खोपोलीला, पण आता कर्जतला उतरलो आहे. तर आमचे काही मित्रांमुळे, कोण आहेत ते? सर्वेश, मेन सर्वेश ठाण्यावरून नाही दौडू शकला, एवढे लांब पोरं आले तरी नाही. शिवी नाही शिवी देऊ शकत नाही एवढं समजून जा. ठीक आहे. आता त्यांच्यामुळे आम्हाला एक तास वेट करावं लागणार आहे. आम्ही कर्जतला थांबू थोडा वेळ. स्पेशल वडापाव खाऊ. वडापाव नाही, मयूरचे स्पेशल पॅटीस. संपले पेट्रो. सॉस आहे भाई, सॉस आहे भाई. ठीक आहे भाई, तू पचताय का? तू पचताय का? सो गाईज, आता अथर्व, शुभम वगैरे आलेले आहेत. काय रे परेल बाय. तुमच्या तिघांची चुकली आणि सत्कार सॉरी. सत्कार करतो तुझा. फिरला तर संपला विषय. न्यू मेंबर गाईज, पटेल. आमच्यासाठी पण न्यू मेंबरच आहे. ओके, घे रे. काका आपलेच आहेत. काका आपलेच आहेत. वडापाव घ्या रे. सो इथे कर्जतचा वडापाव तुम्ही पण नक्की खा एकदा. आता आम्ही सगळे पण खातो. सो गाईज, आता प्लॅनमध्ये थोडेसे चेंजेस आहेत. आम्ही खोपोलीच्या ऐवजी आता कर्जतवरून चाललोय बसनेच, कारण विराज शेठ बोलले ते आता तसं करायचं आहे. आमचे जरा 4 मित्र होते, जरा ते लेट आले. आता काय बोलू शकतो. पण आता जाऊ दे, विषयच संपले त्याचा. संपलाय त्याचा. पण ठीक आहे, आता बघूया आपण. आता आपल्याला इकडे भरपूर डिस्ट्रॅक्ट करणारे मिळतील. हा, रिक्षावाले वगैरे. सो तुम्हाला डिस्ट्रॅक्ट नाही व्हायचं. पब्लिक ट्रान्सपोर्टने जाणार आहे, त्यामुळे जास्त लोड नाही. स्टेशनपासून बस स्टॉप पण जवळच आहे. 5 मिनिटाच्या अंतरावरती. 10:40 इथूनच जायचं उडी मारून? नको नाही. जर आपल्याकडे बॅगा जड आहेत ना. ओके. परत पडलो तर कसला विराज नसतात ना सगळे, सॉरी. सो इकडून चाललंय. तुम्ही खोपोलीवरून पण जाऊ शकता, पण आता आमचा थोडा सीन झाला म्हणून त्याच्यामुळे आम्ही आता कर्जतवरून चाललोय. खोपोली फाट्यावरून. खोपोली फाट्यावरून. सो कर्जतवरून पण बस आहे, खोपोली फाट्यावरून पण बस आहे. सो तुमच्यावरती आहे, तुम्हाला कुठून जायचं आहे. आता तुम्हाला दाखवतो तिकडे बस स्टॉपवर पोहोचलं. कर्जतवरून ना बस आलेली आहे. हां, ठीक आहे, चालेल. 10:45ची बहुतेक बस नसते. सो 11:30चीच बस असेल. त्याला डायरेक्ट हे दाखवायचे. हां, सॉरी. सो गाईज, आता बस निघालेली आहे. मस्त आहे की. सगळे आता आमची करण अर्जुनची मॅच चालू आहे गाईज. जरा करंटची टर्न आहे. थांबा जरा. ब्लॉग कंटिन्यू करायला लागतंय. अथर्व रडतोय, नाही तर कॉन्टेंट बोलतो. कॉन्टेंट मिस होतोय. अथर्व कॉन्टेंट मिस होतोय. अथर्वचा उपवास आहे गाईस आज. त्याला चांगली बायको भेटली पाहिजे म्हणून त्याचा उपवास आहे. एक पण नाही, 2 पाहिजे बोलतो. ओके, सर आता आम्ही आमची करण अर्जुनवाली मॅच कंटिन्यू करू. भेटू. गाईस, आता मी बस मधून जस्ट उतरलो आणि पूर्ण चॉकलेट शी झाली इकडे पूर्ण. म्हणजे बघा हे पार्क परत वन्स मोर आईच्या गावात. काय झालं हे बघा पार्क बघा. मयूर पण शी झालाय. कोणाची बॅग आहे ती?
पण आणलेलं कोणी आहे? काय पण असं. काय आहे पण ते जर हावरा हावरी चल काय आहे? आता खाऊन बघतो मग बघू? सांगतो तुम्हाला. मला पण दे. सो आता आपल्याला हा सारसगड आपल्याला ह्याच्यावरती ट्रेक करायचा आहे आणि आता आपण चाललोय मंदिराकडे. गाल दाखवला चॉकलेट बॉय बोल ना. विराज एकदम भारी दिसतोय रे तू. सर्व इकडे बघ. रीच देऊ का एक? हा क्रेझी एकदम. सो आता चाललोय पुढे. तर मग कसं आहे ना, आता इथून तुम्हाला बस इथे सोडेल. इथून थोडंसं पुढे यायचं आहे. थोडंसं पुढे आलात की मग इथून रस्ता आहे मंदिराकडे जायला आणि आपल्याला मंदिराकडूनच तिकडे असं वरती जायला रस्ता आहे. सो आता इथून रस्ता आहे मंदिराकडे. तुम्हाला दाखवतो पुढे जाऊन. तसे आमचे रायगडवाले माणसं चांगले आहेत पण आता रायगडवाला वाटत नाही. सो आता बघूया. दूध वगैरे पण घेऊया. दूध का घ्यायचं? चाय दही दही पेट्रोसाठी. सो इथून आता आलात पुढे की इथे महाकाली माताचं मंदिर आहे आणि ह्या साईडला असं मंदिराकडे जायला रोड आहे. सो आपल्याला तिकडे जायचं आहे. सो आता सामान वगैरे घेऊन भेटतो तुम्हाला. सो आता तुम्ही तिथून पुढे आलात तर मग इथून असं राईट टर्न घ्यायचं आहे आणि मग इकडून सरळ सरळ जायचं आहे मंदिराकडे. जायला रस्ता कोणालाही विचारू शकता. सो गाईस आता मस्त की दर्शन वगैरे झालेलं आहे. आता आम्ही आले महाप्रसादाला. कुपन वगैरे घेतलं आहे आणि इथे बॅग वगैरे ठेवल्यात. आता इकडून तुम्ही तिथे पुढे कुपन भेटतो. आता आतमध्ये रेकॉर्डिंग अलाउड नव्हती म्हणून केली नाही आणि इथे बॅग वगैरे ठेवल्यात. अथर्वचा उपवास आहे. हां. सो आता आम्ही जातो पुढे जेवायला. चल रे आपण चल. सो इकडून प्रसादाला आहे वरती प्रसादालय. 11 ते 3 टायमिंग बघू शकता आणि संध्याकाळी 7:30 ते 10:30. आणि आय गेस फक्त संकष्टीच्या दिवशी फक्त रात्री बंद असते. बाकी नेहमी तुम्हाला भेटेल. सो आता इथे प्रसाद घेऊया आपण आणि मग पुढे जाऊया. आता जेवण वगैरे झाले सगळ्यांचं. आता इथे बॉटल वगैरे पण भरलेत. अथर्व दादाचा उपवास आहे. बाकी सगळे आता आम्ही बसलोय. ते दोघे बघू शकता काय करतात तिथे. सो आता निघूयात वरती जायला आणि आता ट्राय करू नॉनस्टॉप जायचं. नॉनस्टॉप ना पार्थ ट्राय करू नॉनस्टॉप जायचं. पेट्रो तिथे गेला. पेट्रो धुवायला गेला. थांबा पेट्रोकडे जाऊ आपण. पेट्रो नॉनस्टॉप चढणे काय ना अभि. हे बघू शकता याचं चॉकलेट बॉय. बॅग पण चॉकलेटी झालेली. आता साफ करते सर्वेश एकदम हलून हलून साफ कर. आता अरे 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 नाही स्किल्स अनलॉक केले. चुकीचे स्किल्स अनलॉक झाले. सो आता निघूयात. आता शूज वगैरे पण घालायचे. तिकडे जाऊन शूज वगैरे घालू आणि मग स्टार्ट करू. मग तुम्हाला दाखवतो रस्ता पण कसा असेल ते. सो भेटूया तिथे. सो गाईज आता थोडं झालंय मॅटर. सगळ्यांचे बॅगा जड आहेत आणि आता एक्स्ट्रा सामान जे काय आहे सगळे भांडतायत की माझी बॅग जड आहे माझी बॅग जड आहे. सो आता हे काय नाही. हे बघ हलका विलका काय नाही. हा ना जिमला जाऊन उपयोग नाही. आम्ही न जिम करता पण 5-5.5 लिटरची बॉटल आहेत बॅगेत आणि अजून 1.5 किलो पनीर येणार आहे माझ्या बॅगेत. आणि या लोकांना वाटतं खाली आहे. सर्वेश बघा एवढी जड बॅग. कुछ नाही आहे खाली आहे. हा खालीच बॅग आहे एकदम. तरी पण 1 किलो बस 1 किलो जिमला जाऊन उपयोग नाही. हा तर घरात जिम करून पण उपयोग नाही. 10 किलो हा राहू दे भाई. 10 किलोची बॅग. सो आता निघालोय बाहेर. सो गाईस आता इथून मंदिरातून निघालात किंवा तुम्हाला ह्या साईडला यायचं आहे. ज्या साईडने आलात त्या साईडला नाही त्याच्या ऑपोजिट साईडला पुढे पुढे चालत राहायचं आहे. इथे छोटे छोटे स्टॉल्स आहेत. तुम्ही इथे नाश्ता वगैरे पण करू शकतात आणि इथून पुढे जायचं आहे. पाणीपुरी. आता रस्ता कसा आहे सांग जरा. हा ओके. मग आता आम्हाला पण रस्ता माहित नाही. तुम्ही पण आमच्यासोबतच एक्सप्लोर करा आणि जसं आम्हाला समजेल तसं तुम्हाला समजावं. हा जशी वाट 7 छास लिहिले. 7 छास. ओके 7 हे सांगायचं नव्हतं. मग काय सांगायचं असतं. हे सांगायचं नव्हतं. विचारलेलं तुला. ठीक आहे
माझं काय बोलते छान मार्केट नाही. ए कोण बोललं नाही भाई छास सोबत काला खट्टा काय त्याला खट्टा घे ना हे पार हे काला खट्टा घे. पार्थ काला खट्टा. मग आता इथून सरळ जायचंय आणि बघू रस्ता कसा आहे तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो. इथून सरळ तरी जायचं आहे सध्या. टर्न आला तर तुम्हाला दाखवतो. सो गाईस आता इथे तुम्हाला असं तळाव दिसेल. तर तळावच्या इथून पुढे यायचंय आणि तिथे असं बोर्ड लिहिलेला आहे सरसगड. आणि मग इथून तुम्हाला आता वरती चढायचंय. तर आता इथून वरती. So आता आपल्या इथून स्टार्ट होतोय का? हा इथून किल्ले सरसगड. ओके सो आता नारळ फिरवायला लागेल का? हा तर मग नारळ फिरवायला लागेल. रात्री तुम्हाला फोडणार तिथं डोका पण नारळ फुटलाय. सो चला आता स्टार्ट करूया. थांब व्हिडिओ गणपती बाप्पा मोरया. चला आता ट्रेक स्टार्ट आपला इथून. आता ही स्टार्ट पॉइंट होती आणि तुम्हाला त्या एंड पॉइंट दाखवतो. इथे आपल्याला हे बनवायचंय टेंट आणि वरती व्ह्यू साठी जायचंय. सो आता जाऊयात. एवढं पण मोठं नाही, माऊली शिवून तर छोटंच आहे हे. सो करू एकदम इझिली. पेट्रो इझी ना, इझी फॉर द विन. पेट्रो सध्या काय बोलणार नाही. सो आता भेटूया मध्ये मध्ये. जर तिथे चांगला व्ह्यू तिकडे दाखवेन. आणि मध्ये काय आता आम्ही जे मस्ती करतो ते तरी नाही दाखवू शकत. दाखवलं तर यूट्यूब एज रिस्ट्रिक्ट करून टाकेल व्हिडिओ डायरेक्ट. थोडीशी स्टीप चढण आहे इथेच आणि बॅगेत जड आहे 7-7 लिटर पाणी सगळ्यांच्या. सो आता भेटूया वरती जाऊन. सो आता थोडा रस्ता इथून थोडंसं वरतीच आलेलो जस्ट. आणि गडावरती जायला आता इथून रस्ता आहे. इथून हा सिमेंटवाला रस्ता संपला की डायरेक्ट लगेच 2च मिनिटांवरती कच्चा रस्ता येईल. तर कच्च्या रस्त्याने वरती चढायचं आहे आता आपल्याला. फुल मला एकदम असं वाटतं मी माझ्या गावठाणाच चालतोय. सो आता चालतोय इथून. सो चढूयात आता वरती. सो असे छोटे छोटे टप्पे आहेत तिकडे, असं ॲरो वगैरे असतील. आणि आता आपल्याला डॉगेज भाई भेटलेले आहेत जे आपल्याला रस्ता दाखवणार आहेत. बघू शकता एकदम मस्त आहे की रस्ता दाखवायला आले डॉगेज भाई आपल्याला. सो त्यांच्यासोबत जाऊया आता. डॉगेश भाई येतोय, थांबा. हा आलो थांबा. हा चला. डॉगेश भाई रस्ता दाखवतात फुल. अरे यार डॉगेश भाई सुसू यार, सेन्सर करायला गेला ते. गाईस अजून आम्ही चढायला स्टार्ट पण नव्हतं केलं पण ऑलमोस्ट पोचले असं तर वाटतंय. डॉगेश भाई काय ऐकत नाहीत, निंजा हातोडी चाललेत एकदम. त्यांच्या पाठीपाठीत आम्ही पण चाललो आता. इथून बघू शकता वरतून विराज. आता सो गाईज विराज आता पडला इथे. आणि हे काय लिहिलंय, आंब्याचे मेट जे काय असेल ते. आणि आता इथून वरती चढायचंय. आता थोडीसा प्लेन ग्राउंड आलाय थोडा इथे. आणि खूप इझी ट्रेक होता गाईस असं वाटतं. कॅप्चर कर आम्ही येतोय ते. आता विराज. सो गाईस असं वाटत होतं खूप इझी आहे हा ट्रेक, पण जिरली. तुम्ही बघू शकता कॅमेरामध्ये एवढं दिसत नाही पण ही जी चढण आहे ही खूप स्टीप आहे. प्रज्वलला बघू शकता घाम पूर्ण गेलंय, संपलंय. कधीच अंडर एस्टिमेट नसतं करायचं कशालाही, हे समजलं. कोणताही काही जे दिसेल ते तसं नसतं. सो हां खूप स्टीप आहे. आणि आता आम्हाला 2 जण भेटलेले, ते पण सकाळी येऊन स्टे करून गेलेत. आणि ते बोललेत की अजून इथून तासभर तरी लागेल चढायला वरती. आणि हे खूप स्टीप आहे. सो आस्ते आस्ते जावा. तसे सीड्या वगैरे रस्ता वगैरे बरोबर आहे, हा इझी आहे, नॉर्मल आहे. पण चढण खूप आहे. सो चढूयात आस्ते आस्ते ब्रेक घेत घेत. शुभम पण बसला तिकडे आता. सो भेटूयात मध्ये परत. सो गाईस आता मी आलो वरती. खूप हवा सुटली आहे, खाली बघू शकता.
फुल फाटली आता. अजून एवढं वरती आहे. खूप अति स्टीप चढाई आहे. डॉगेश बाई सोबत आहेत. अजून खूप आहे तरी. फुल थकलोय. 5-2 मिनिटाला ब्रेक येते तरी पण फुल थकलोय. आता इथे पुढे जाऊन थोड्या शिड्या आहेत. ते शिड्या चढून तिकडे किल्ला येईल आणि तरी आपल्याला अजून टॉपला जायचं आहे. थोडा आता अनइझीनेस होतोय पण जाऊ करू. सो गाईस आता इथून हार्ड ट्रॅक आहे थोडा. आता प्रॉपर इथे रशी वगैरे दिलेली आहे वरती चढायला. आणि माझे 2 टेंट आहेत आणि ह्याच्या हातात एक आहे. व्ह्यू बघू शकता. व्ह्यू अप्रतिम आहे एकदम. हा पेट्रो तिथे खाली अजून एक येत आहेत आणि इथे चढायचं आता. इथे किल्ला आहे ह्याच्यावरती अजून वरती चढायचं आपल्याला. सो गाईस इथे कातळ कोरीव गुहा. इथे गुफा आहे. हा थोडस म्हणजे राहण्यासारखं पुरती जागा आहे. चल ना जाऊन बघू. पहिल्या दगड टाक. मी नाही तूच आहे घे फोन घेऊन जा तू. आतमध्ये जाण्या एवढी ताकद नाही माझी. नको जाऊ. राहू दे. सो गाईस आता विराज तुम्हाला दाखवतोय आतमध्ये. खूप खोलचा विषय. तुम्हाला दिसतच असेल खूप अंधार आहे समोर. विराज पुढे जा. काय नाही. बेअर ग्रिल्स 2.0 आलो आम्ही. लाईट दे. आत काहीच नाही. आज तुम्ही बघू शकता अजून पुढे रस्ता आहे. पूर्ण मोकळं आहे. नाही एवढीच आहे. हिला काठी गुफा असं म्हणतात. मे बी तुम्हाला दिसत नसेल पण आज पूर्ण मोकळं आहे. इथं पाईपलाईन सारखं म्हणजे हे ठेवलेलं आहे. काय बोलतात त्याला आपण असतं ना लोखंडाचं ठेवतो ते शिड्यानवाणी ते ठेवलेलं. बाकी आज काय एवढं नाही आहे. आज तुम्ही राहूही शकता पण 1-2 जण असाल तर तुमच्या रिस्कवरती आहे. कारण की आत कुत्रं वगैरे डायरेक्ट घुसू शकता. त्याला काय माहिती तुम्ही आत आहे. आणि इथून पुढे गेलो की मग इथून असे शिड्या आहेत. मोठ्या पायऱ्या आहेत. हा आणि आपला डॉगेश भाई आहे आपल्याला वरती घेऊन जायला. इथून वरती जायचंय. इथून गेलो खाली तर मग संपलंय आज. सो गाईस आता वरती पोचलेलो आहे. हे बघू शकता तुम्ही एंट्रन्स. आता शिवजयंती झाली त्याच्यामुळे इथून बघू शकता. आता इथून एंट्रन्स आहे. बोला. हा आमची चिरली. खूप बरं वाटतंय. हवा एकदम थंड आहे इथे. इथे खूप थंड वाटतंय. मोरया मोरया. पोचलो. इकडे पुरे भंडारा वगैरे उडवलेला आहे. हा सारसगड. सारस. इथून आता तुम्हाला दाखवतो. इथून गँग इथून चढतात सगळे वरती. संपलंय आता ऑलमोस्ट. हे आलेत ते कडी इथले. चला इकडे फिरून येऊ जरा. वाव. ए बा ओय. अखंड सुंदर असा रायगड. लोक सह्याद्री बोलतात. मी रायगड बोलेन. बघू शकता. ब्युटी एकदम. हा डोळ्यांना तृप्त झालं. एकदम भारी. टॉप नॉच. पोचलोय वरती टेंट लावायचं का आता इथे टेंट लावायचं ते बघू आता काय. पण पोचलोय. आता थोडा रेस्ट करू आणि मग परत तिकडे वरती जायचंय. इथेच थोडे फोटोज वगैरे काढू आणि मग भेटू तुम्हाला. मग आता इथे सनसेट झालाय. आता थोडा इथून वरती चाललंय. आता इकडे ह्या टॉपला जायचंय आपल्याला. आणि इकडून तुम्हाला दरी दाखवतो खाली किती आहे. हे असं खाली आहे डायरेक्ट खोल. थोडंसं चांगलं वाटतं. हा आता वरती जाऊन टेंट लावू आणि झोपायचं नाही. जेवण बनवायचं आपल्यालाच. सगळे कटिंग बिटिंग करतील आणि मेन्यू आम्ही थोड्या वेळात डिस्क्लोज करतो. ओके. शेफ आपणच आहे.
शेफ आपणच आहे, मग काही विषय नाही. जेवणाचा तरी विषय कधीच नाहीत. आपण शेफ असलं की विराज असला की थोडा डाऊट घ्यायला लागतो. ज्यापासून सुरतवरून आले तेव्हापासून. कारण तो बिर्याणी खूप घाण आली. ओ सॉरी, तुम्हाला तर माहीतच नसेल. आम्ही सुरतला पण गेलेलो तेव्हा पूर्ण हागलेला तो. तेव्हापासून डाऊट घ्यायला लागलो. मग ठीक आहे आता. सो आता वरती जाऊ आणि भेटू तुम्हाला. तर इथून बघा अशी स्टीप चढण आहे. कशी चढायची ते पुढे जाऊन बघू. थांबा. मधमाशी आहेत बेकार. तरी बोलू हा ना. जाऊ दे. सो विराजने आवाज दिला आपल्याला. आता बोलते काहीतरी दिसलंय. सो बघूया काय दिसलंय. इथे काहीतरी आहे असं आमच्या सूत्रांकडून माहिती. काय कुठे चालले ते. ओ वाव. इथे गुप्त दरवाजा. ए विराज, कळलं का आता ते तिकडे कसं जायचं होतं? कळलं आता तुला? खूप छोटी जागा आहे. अरे निघेल, मी निघेल. खाली कर. अरे इकडे तो बुरुज आहे बघ. उठ ब्लॉग मध्ये दाखव दे. ओ गाईस, मुंग्या आहेत. त्या साईडला हो किंवा खाली हो. फोन घे तुझा. अरे इथे जागा नाही भावांनो, कशाला येते. जागा नाही, रिटर्न मारा. इथे बघू शकता व्ह्यू. सेम व्ह्यू आहे, काय फरक नाही, पण ठीक आहे. काहीतरी होतं छोटूस रस्ता. गुप्त दरवाजा. क्रेझी आहे पण हे. या नक्की या सारसगड. सो काय इथे काहीतरी लिहिलेलं आहे. कातळ कोरीव खोली. सो इकडे बघूया काय. इथे पण असं रूम वगैरे आहेत आणि बघू शकता प्रॉपर बांधकाम आहे. हे ह्युमन मेड आहेत. ओके, हे ह्युमन मेड आहे सगळं. हे तरी हे समजते, कारण हे बघा हे नॅचरल आहे, हे ह्युमन मेड आहेत. सो इथे असे रूम वगैरे असायचे मला असं वाटतंय, जे इकडे राहायचे. पण तरी रिस्कमध्ये राहायचे खूप आहे. बघू शकता तुम्ही. आता तिथून बाहेर आलो आहे. आता थोडं अजून पुढे जाऊयात, अजून नवीन जागा डिस्कवर करूया आणि तुम्हाला पण दाखवत राहू. सो गाईज बघू शकता इथे अजून रूम्स आहेत आणि आता इकडे काहीतरी आहे. वेट. ही वाव. हे बघू शकता तुम्ही गाईज. ह्याच्यामध्ये एवढं दिसत नाही, पण हे खूप मोठं आहे, खूप मोठं आहे. कॅमेरामध्ये एवढं दिसत नाही, पण हे खूप मोठं आहे. इथे 3 BHK आहे का ह्याची. इथे फ्लाईटची ओ भाई मशाल आहेत इकडे, मशाली आहेत. क्रेझीच आहे काहीतरी, खूप भारी आहे हे. नाही नको. सो बघू शकता काय, सारसगडला बघण्यासारखं खूप काही आहे. तुम्ही या एकदा टाइम काढून, खूप छान आहे हे. सो गाईज आता इथून पुढे चाललो आम्ही. इथे काय आहे, पाण्याचे टाके इथे बघू शकता. आणि हे काय दिसलंय गाईज, बघू शकता तुम्ही. एक सेकंड भाई साहब, तुला फक्त असं घे. बघा व्ह्यू बघा, व्ह्यू चेक करा गाईज. चेक करो बाबियो. क्रेझी व्ह्यू आहे. सो गाईज इकडे बाले किल्ल्याकडे जाण्याचा रस्ता पण आहे इथूनच. तुम्ही बघू शकता किती जागेवरून कनेक्टेड आहे. अरे वंश बॉटल जाऊ दे. थांब. लोड नको घेऊ. थांब. जाऊ दे बॉटल जाऊ दे. फक्त घेऊन ये ती. आरामात जा. इथून जा. शिड्यांवरून जा. इकडे महादरवाजा आहे गाईज, तुम्हाला ते पण दाखव. आता तिकडे जाऊया. हे घे. सो आता तिकडे जाऊया. व्ह्यू. सो गाईज आता आम्ही पोचलेलो आहे वरती. आता इथे टेंट वगैरे लावतोय आणि तिकडे महादेवाचं मंदिर आहे. दाखवतो. इकडे महादेवाचं मंदिर आहे आणि इकडे आम्ही टेंट वगैरे लावतोय. आता ठीक आहे, बघूया. आणि इथे सनराईज पॉईंट होईल उद्या सकाळी, सो ते पण तुम्हाला दाखवू. आता इकडे टाइम लॅप्स पण आम्ही लावणार आहे, सो ते पण तुम्ही एन्जॉय करा. आणि आता इथे टेंट वगैरे चालू आहे, सो ते पण आम्ही तुम्हाला दाखवतो नक्की. सो आणि हे आपले डॉगेश मित्र परिवार ते पण इकडे पोचलेत. वंशभाई आपला हॉगवर्ट्सचा झाडू घेऊन कचरा काढतायत आणि ईशान सगळे आता टेंट बिंट घालतायत. ओ वाव, 1v3.
1v2 क्रेझी. कपडे बघून खरं मजदूर वाटतो आहे, बघ, डोक्यावरती काय लावलं. 50 रुपये दिहाडी. 50 रुपये. Petro, where are you? Here I am, how do you do? Mass, mama mass. पुढके देखो डडन. So guys, आता टेंट वगैरे पण लावलेलं आहे. आय होप तुम्ही टाइम लॅप्स बघितला असेल. आता टेंट वगैरे पण लावले. काय होते विराज? आणि इकडे आधीच आग वगैरे लावलेली आहे. हा, सो ठीक आहे. आम्ही मंचुरियन बनवणार आहे. सो त्याच्यासाठी कोबी वगैरे कापतोय आणि हे आपल्याकडे मशीन बिशीन आहे सगळं प्रॉपर एकदम. सो आता बाय पार्थ वन साइड. आणि इकडे सगळं बिर्याणीचा भात पण आहे आणि कांदा टोमॅटो वगैरे पण आहे. सो आता कटिंग वगैरे सगळं काम चालू आहे. तिकडे टोप वगैरे सगळे रेडी करतायत. विराजने अजून कांदे आणले. एवढे बस होतील कांदे वगैरे? अजून आहेत माझ्याकडे. ओके. एक सो गाईज चूल पेटवली आता आणि आपले व्लॉगर थोडे बसलेत. पुढे टेंट मध्ये जे झोपणार आहेत ना त्यांना मंचुरियन सगळ्याचा वासच येणार. आम्ही आहोत. कॉल उठाव. ए पेट्रो, पहाड कोण आहे? पहाड पहाड की पहाड नाही. आता आम्ही पनीर तळायला स्टार्ट केलंय तिकडे आणि इकडे आपला बिर्याणी बनवायला स्टार्ट केलंय. जेवढ्या लाईट आहे तेवढ्या मारा. पॉवर बँक लावून मारा. पण जेवण बनव आणि थोडी घाई गडबडी चालू आहे. सो सगळ्यांचे इकडे मत मिळत नाहीत. हेच नाही, बी डिव्हिजन नाही ना. हा, सो आमचं जास्त कनेक्शन होत नाही. ए डिव्हिजन पण सोबत आहे ना, मग थोडं मिक्स मॅच होतंय. म्हणून आता डायरेक्ट आम्ही बी डिव्हिजन सारखी युनिटी नाही ना आमची. सोबत कनेक्शन होतं, ए डिव्हिजन वालेच आपले आहे का? हा, म्हणून असं सीन आहे. मला ठीक आहे, जाऊ दे. आता डायरेक्ट आम्ही तुम्हाला जेवण बनवूनच भेटू. आमचा वेगळा प्लॅन होता की वेगळा चॅनल बनवून त्याच्यावरती कुकिंगची रेसिपी टाकू, पण आता पूर्ण डोकं आउट झालंय सगळ्यांचं. सो डायरेक्ट आम्ही जेवण बनवून भेटू तुम्हाला. सो गाईज आता आम्ही आलोय पाणी भरायला आणि तर जेवण वगैरे झालं आमचं, पण थोडा भात कच्चा राहिला, बाकी काय नाही. आणि आता इकडे पाणी भरतोय आणि इथून व्ह्यू बघा. आता आम्ही पूर्ण खाली आलो ते बाले. अरे यार व्ह्यू दिसत नाही कॅमेरामध्ये, पण थोडं लाईटिंग वगैरे इथून मस्त वाटतं एकदम. बघू शकता तुम्ही. तू बाटली ठेव पटापट घे. आणि गरम खूप होत आहे, हवाच नाही अजिबात. अजिबात हवा नाही इकडे. स्टे करणं थोडं ठीक आहे. लाईफ टाईममध्ये एक एक्सपिरियन्स असायलाच पाहिजे असं. हा डॉगेश भाई आमचा साथ नाही सोडत. याला जेवायला पण खूप दिलं आम्ही. आणि आता पाणी वगैरे भरून झालं आहे. सो ठीक आहे, जाऊ आता वरती पाणी भरून. आणि रात्रीचं खूप डिफिकल्ट आहे. खूप म्हणजे खूप डिफिकल्ट आहे. ट्रिपल टाइम्स डिफिकल्ट आहे हे रात्रीचं, कारण रस्ता दिसत नाही आणि त्यात असे चप्पल. सो संपलंय. सो भेटू परत वरती जाऊन. ओली ओली खाव पूर्णाची पोळी. सो गाईज आता वरती आलोय, बॉनफायर वगैरे लावलंय आणि आता सॉरी आमची होली झाली आता. परत टाक, मी तुला व्हिडिओ काढतो बरोबर. नको, सॉरी झालं, माझी जिरली आता. बस झालं आता. ठीक आहे चल, स्नॅप नाही झाला भाई, स्नॅप काढायला लागेल परत. सो यू व्हॉट्सअप गाईज, गुड मॉर्निंग. आणि रात्रभर झोपलेलो वगैरे तर नाही आम्ही सगळे. इथे आता टाइम लॅप्स लावलाय आणि सनराईज बघू शकता तुम्ही आता. ड्रोन दाखव. आपल्याला पण आणायला पाहिजे होता का आपला? पुष्करला कॉल कर. पुष्कर ड्रोन कमिटी मिसिंग यू, कम फास्ट विथ द ड्रोन. डीजेचा यूज करतो. व्ह्यू बघा. फक्त त्या व्ह्यू साठी त्यांनी हे केलं.
अरे शिव्याच घालतो रे. अरे 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 बाहेर गेले. मी तर 100% टाकणार आहे भाई. हा होता तो शिव्या देणारा. सो गाईज, आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल, आणि ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला आपलाच आहे. तर विराज, कसा होता एक्सपिरियन्स? एकदम मस्त होता. फुल सर्वायवल ब्लॉग. पाण्याची कमीमुळे फुल सर्वायवल ब्लॉग झाला. प्रज्वल, कसा होता एक्सपिरियन्स? खूप चांगला एक्सपिरियन्स होता. घाण ते झोप नाही आली म्हणून त्याच्यामुळे थोडासा सीन झाला काल रात्री. जरा मजा केली आमची. हा, मज्जा केली. आता तुम्ही जसं बघितलं तशी रात्रभर मज्जा करत होते लोक. तर मग आता ठीक आहे, आता सगळं पॅकअप वगैरे करून आता आम्ही निघतोय इथलं. सो भेटू तुम्हाला असंच पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये, एका नवीन ट्रेक सोबत, एका नवीन ॲडव्हेंचर सोबत. सो बाय, काळजी घ्या.